Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to continue our last topic, that is cost audit. Okay, so in last lecture we have studied that what is mean by cost audit and why we have to do cost auditing. See, cost audit means that it is just a checking of cost records, that all the costing or all the cost records we have done are correct or not. Okay, see, cost audit represent the verification of cost accounts and the checking on the adherence to cost accounting plan. Okay, see, cost audit ascertains the accuracy of cost accounting records to ensure that they are in a conformity with the cost accounting principle, plans and procedures. से जे काही तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे अबाउट कॉस्ट, हे सगळं काही विथ प्रिन्सिपल आहे, प्लान्स आहे किंवा प्रोसिजर्स आहे का, या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन करण्याचं काम हे कॉस्ट ऑडिटमध्ये केलं जातं आहे. ओके, त्याचबरोबर आपण स्टडी केलेलं आहे तर डेफिनेशन ऑफ अ कॉस्ट ऑडिट. ओके, तर फर्स्ट डेफिनेशन ही RW डॉब्सन यांनी दिलेली होती आणि सेकंड जी पाहिली होती आपण ती होती स्मिथ अँड डे यांची. ओके, तर यातली आपण एक डेफिनेशन पाहू. कॉस्ट ऑडिट म्हणजे काय आहे? कॉस्ट ऑडिट इज द व्हेरिफिकेशन ऑफ करेक्टनेस ऑफ कॉस्ट अकाउंट अँड अ चेक ऑन द अडिहरन्स टू द कॉस्ट अकाउंटिंग प्लान्स. ओके, सी, कॉस्ट अकाउंटिंग प्लान्स म्हणजे काय? जे काही तुम्ही कॉस्ट रेकॉर्ड करत आहात, ओके, तर ते तुमच्या प्लॅन अकॉर्डिंगली आहे का? मीन्स जे काही प्रिन्सिपल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, ज्यांना फॉलो करून ॲक्च्युअलमध्ये कॉस्ट रेकॉर्ड केलं पाहिजे, त्याच पद्धतीने या ठिकाणी जे काही कॉस्ट रेकॉर्ड केलेलं आहे ते आहे का, या सगळ्या गोष्टीचं चेकिंग हे कॉस्ट ऑडिटमध्ये केलं जातं. ओके, वाय इज कॉस्ट ऑडिट कंडक्टेड? बघा, या ठिकाणी एक गोष्ट तर क्लिअरली आपण स्टडी केलेली होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट्स जेव्हा ऑर्डर देतं या सगळ्या कॉस्ट ऑडिटबद्दल, तेव्हा कॉस्ट ऑडिट हे केली जाते आणि ते स्पेसिफिकली ज्या कंपनीसाठी सांगितलेलं आहे त्या कंपनीसाठी असतं. ओके, तर त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स ऑफ इंडिया डिफाईन कॉस्ट ऑडिट ॲज अन ऑडिट ऑफ इफिशियन्सी, okay, of minute details of expenditure while the work is in progress and not a post-mortem examination. हे काय पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन नाही आहे, बट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही तुम्ही त्या ठिकाणी करत आहात तुमच्या फर्ममध्ये, कंपनीमध्ये एक्सपेंडिचर अबाउट, ते व्यवस्थित त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं आहे का. इट इज मेनली प्रिव्हेंटिव्ह, a guide for management's policy and decision in addition to being a barometer of परफॉर्मन्स. पहा, एकंदरीतपणे कुठल्याही गोष्टीमागे रिझन काय आहे, तर जे काही फर्म्स आहे, कंपनी आहे, त्यांना पुढे जाऊन काही लॉस होऊ नये, त्यामुळे प्रत्येक गोष्टींची इन्फॉर्मेशन त्यांनी व्यवस्थित मेंटेन केली पाहिजे. हे यामागचं मेन मोटो आहे. जरी ते गव्हर्मेंट थ्रू सांगितलं गेलेलं असेल किंवा गव्हर्मेंटचं त्या ठिकाणी कंट्रोल असेल, तरीसुद्धा ते आपल्याकरिता किंवा कंपनीकरिता किंवा फर्मकरिता लाईक मॅनेजमेंटमध्ये हेल्प करणारं किंवा गाईड करणारं असतं. ओके, तर आज आपण पाहणार आहोत स्कोप ऑफ कॉस्ट ऑडिट. ओके, कुठले कुठले स्कोप आहे किंवा कुठल्या कुठल्या ठिकाणी कॉस्ट ऑडिटला स्कोप आहे. सर्वप्रथम ज्या ठिकाणी किंवा कोणत्या जे सेक्टर्स आहे ज्या ठिकाणी आपण कॉस्टिंग करतो किंवा कॉस्ट रेकॉर्ड ठेवतो, त्या ठिकाणी कॉस्ट ऑडिटला स्कोप असतो. ओके, जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी कॉस्ट रेकॉर्ड मेंटेन करत असाल तर ऑफकोर्स त्या गोष्टींचं ऑडिटिंगसुद्धा केलं जाईल. ओके, तर यामध्ये फर्स्ट आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये काय असणार आहे पहा, युटिलायझेशन ऑफ पॉवर आहे, फ्यूल आहे, वॉटर आहे, स्टीम आहे अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, अँड दॅट ऑफ मटेरियल, लेबर अँड अदर कॉस्ट लाईक ओव्हरहेड अलोकेटेड. ओव्हरहेड म्हणजे काय आहे? सर्व प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, लेबर असेल किंवा त्या ठिकाणी जे काही तुम्ही मटेरियल यूज करत आहात त्या ठिकाणच्या त्या सगळ्या खर्चांना आपण ओव्हरहेड्स म्हणतो. ओके, पहा, तर या सगळ्या गोष्टी ज्या सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये होतात त्या ठिकाणी तुम्ही कॉस्ट रेकॉर्ड करता, त्या ठिकाणी कॉस्ट ऑडिटिंग हे केलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी स्कोप आहे कॉस्ट ऑडिटला. ओके, त्यानंतर आपण पाहू वेजेस अँड सॅलरीज. पहा, वेजेस अँड सॅलरीज कोणाला दिले जातात? जे काही तुमचे एम्प्लॉईज असतील किंवा लेबर असतील त्यांना आपण वेजेस अँड सॅलरीज प्रोव्हाइड करतो.
ओके, तर या ठिकाणी कॉस्टमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचं त्या ठिकाणी रेकॉर्ड करतो पहा. मेंटेनन्स ऑफ एम्प्लॉयमेंट अँड अटेंडन्स रेकॉर्ड, overtime and ideal time records, allocation of wages and salary among various department and those connected with the capital work. ओके, तर तुम्ही कुठल्याही एम्प्लॉईला किंवा लेबरला वेजेस अँड सॅलरी पे करत असाल तर त्यांच्या कामाच्या अकॉर्डिंगली तुम्ही पे करता. जर वेजेसला पर्टिक्युलरली पाहायचं असेल तर आपण ज्या पद्धतीने काम केलं जाते त्या पद्धतीने वेजेस पे करतो. या सगळ्या गोष्टींचं पर्टिक्युलरली आपण कुठेतरी रेकॉर्ड करत असतो. ओके, ज्याला आपण म्हणतो कॉस्ट रेकॉर्ड. तर कॉस्ट रेकॉर्ड तुम्ही करत असाल तर वेजेस अँड सॅलरीजमध्ये सुद्धा कॉस्ट ऑडिटिंगला स्कोप आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्यानंतर आहे ओव्हरहेड. Overheads like production, administration, selling and distribution should be allocated on a reasonable basis. Okay, see, the cost auditor ensures a fair and equitable distribution of overheads between various departments. ओके, तुमच्याकडे खूप सारे डिपार्टमेंट आहेत, त्या ठिकाणी खूप सारा खर्च तुम्ही करत आहात, तर कॉस्ट ऑडिटर तुम्हाला त्या ठिकाणी इन्श्युअर करतं की जे काही तुम्ही पे करू शकता ते फेअर आहे. Reconciliation of the cost records with that of financial record, overhead recovery rates and the basis for allocation of cost between fixed and variable. पहा, रिकन्सिलेशन ऑफ कॉस्ट रेकॉर्ड्समध्ये काय केलं जातं तर जे काही फायनान्शियल अँड कॉस्ट रेकॉर्ड आहे त्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो ॲडजस्ट केला जातो, पॉझिटिव्हली ॲडजस्ट केला जातो. या सगळ्या गोष्टी कुठे केल्या जातात तर कॉस्टिंगमध्ये केल्या जातात. ओके, तर कॉस्ट ऑडिट या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी काय करतो तर व्हेरिफिकेशन करत असतो. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण काय करतो कॉस्ट ऑडिटमध्ये करतो. तर कॉस्ट ऑडिटला या ठिकाणी ग्रेट स्कोप आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट वन इज डेप्रिसिएशन. मेंटेनन्स ऑफ फिक्स्ड assets, register with a quantitative detail, situation, method of calculating depreciation, allocation of a depreciation in a respect of a common assets. ओके, तर या सगळ्या गोष्टींचं सुद्धा रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन ज्या ठिकाणी केलं जातं किंवा करावं लागतं फॉर कॉस्ट रेकॉर्ड्स, त्या ठिकाणी आपण कॉस्ट ऑडिट करतो. ओके, तर डेप्रिसिएशन असेल एखाद्या ॲसेटबद्दल तर त्या पद्धतीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे, डिटेल्स आहेत, क्वांटिटेटिव्ह डिटेल्स आहेत, सिच्युएशन, मेथड्स, ज्या पद्धतीने तुम्ही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताय त्याचे जे काही मेथड्स आहे या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड आपण या ठिकाणी करतो आणि ज्या ठिकाणी याचं रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी ग्रेट स्कोप आपल्याला पाहायला मिळतं फॉर कॉस्ट ऑडिट. ओके, देन नेक्स्ट वन इज प्रोडक्शन. प्रोडक्शन पहा, डेली प्रोडक्शन रिपोर्ट्स, समरीज फ्रॉम डेली टू मंथली, मंथली टू इयरली अँड कंपॅरिझन विथ पास्ट रेकॉर्ड्स अँड बजेटेड टार्गेट्स इन्क्लुडिंग ॲबनॉर्मल लॉसेस, वर्क इन प्रोग्रेस एट्सेट्रा. तर या सगळ्या गोष्टी प्रोडक्शनमध्ये येतात. पहा, ॲबनॉर्मल लॉसेस जे आहेत ते सगळे आपल्याला इकडे पाहणे इम्पॉर्टंट आहे. जे नॉर्मल लॉस होतात ते आपण ऑलरेडी कन्सिडर केलेले आहेत. ॲबनॉर्मल लॉसेस होत असतील तर त्यांचं व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. वर्क इन प्रोग्रेसचं रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. जे काही तुम्ही खर्च करत आहात अबाउट प्रोडक्शन रिपोर्ट्स असेल त्या गोष्टी आपण डेली किंवा मंथली किंवा इयरली मेंटेन करत असतो. या सगळ्या रेकॉर्ड्सचा आपण काय करत असतो, चेकिंग करत असतो, व्हेरिफिकेशन करत असतो. यालाच काय म्हटलं जातं, कॉस्ट ऑडिट. ओके, तर प्रोडक्शनमध्ये सुद्धा आपल्याला स्कोप पाहायला मिळतो कॉस्ट ऑडिटकरिता. वर्क इन प्रोग्रेस. सी, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स लाईक अ जॉब कार्ड्स, वर्क ऑर्डर, कॉस्ट लेजर एट्सेट्रा अँड देअर व्हॅल्युएशन मेथड्स. तर या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करत आहात, रेकॉर्डिंग बनवत आहात, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला कॉस्ट ऑडिटला स्कोप पाहायला मिळतो. कारण तुम्ही या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत असाल. जॉब कार्ड्स असतील, वर्क ऑर्डर असेल, कॉस्ट लेजर असतील तर ते व्यवस्थित मेंटेन केलेले आहेत का, व्यवस्थित प्रिपेअर केलेले आहेत का, विथ द रूल, विथ द रेग्युलेशन, ते सगळं काही फॉलो करून रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत का, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी ऑडिटिंग करणं हे गरजेचं असतं. देन नेक्स्ट वन इज अ स्टॉक व्हेरिफिकेशन. इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स फॉर स्टॉक, both finished and unfinished product.
ओके. फिनिश्ड मीन्स वॉट, जे काही आता रेडी टू सेल आहेत. अनफिनिश्ड प्रोडक्ट्स मीन्स दॅट ते अंडर प्रोग्रेस आहेत. स्पेअर असतील अँड स्टोर्स असतील, टूल्स, मशिनरी, स्पेस एटसेट्रा, देअर व्हॅल्यूज, इश्यू, प्रोसिजर अँड बॅलन्सेस. तर पहा, आपण किती माल खरेदी केला, सेल केला, कशा पद्धतीने आपण इश्यू केलेला आहे प्रत्येक गोष्टींचं, म्हणजे जो काही तुमच्याकडे स्टॉक आहे त्याचं इश्यूइंग तुम्ही कसं करताय, यूज कसा करताय, या सगळ्या गोष्टींचा आपण काय करत असतो, रेकॉर्ड करत असतो, ज्याला आपण इन्व्हेंटरी रेकॉर्ड, स्टॉक रेकॉर्ड म्हणतो. ओके. हे सगळं आपण पाहिलेलं आहे आपल्या फर्स्ट सेमिस्टरच्या स्टडीमध्ये. तर या सगळ्या स्टॉकचं सुद्धा व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. व्हेरिफिकेशन करतोय कोणाचं, तर आपण या ठिकाणच्या स्टॉक रेकॉर्डचं, एकंदरीत आपण कॉस्ट रेकॉर्डचं काय करत आहोत, व्हेरिफिकेशन करत आहोत. त्यामुळे या ठिकाणी क्लिअरली तुम्ही पाहू शकता कॉस्ट ऑडिटला स्कोप आहे. ओके. तर या ठिकाणी देखील कॉस्ट ऑडिटला आपल्याला स्कोप पाहायला मिळतो. The next and last one is utilization of capacity. Plant utilization and capacity utilization are not considered in detail in financial audit. क्लिअर आहे. फायनान्शियल ऑडिटमध्ये काय काय कन्सिडर केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. जे काही फायनान्शियल रेकॉर्ड्स असतात, फायनान्शियल स्टेटमेंट असतात, त्यामध्ये या पद्धतीचं किंवा प्लांट युटिलायझेशन किंवा कॅपॅसिटी युटिलायझेशन कन्सिडर केलं जात नाही. अंडर दिस कॅटेगरी द कॉस्ट ऑडिटर्स एक्झामिनेशन कवर्स द फॉलोइंग ॲस्पेक्ट. कुठले कुठले आहेत पहा. टोटल अवेलेबल अवर्स, स्टँडर्ड अवर्स, प्लान अवर्स, ॲक्च्युअल अवर्स वर्क, प्रॅक्टिकल कॅपॅसिटी, स्टँडर्ड कॅपॅसिटी, एक्सपेक्टेड कॅपॅसिटी अँड ॲक्च्युअल कॅपॅसिटी युटिलाइज्ड. ओके. पहा, या ठिकाणी जे काही लेबर असतील, मशिनरी असतील, त्यांचा पर्टिक्युलर आपण आवर्स डिसाईड केलेले असतात. मग काही आवर्स असतात जे स्टँडर्ड असतात, अवेलेबल आहेत इतके आवर्स आपल्यासाठी, त्यातले स्टँडर्ड आहेत. प्लॅन केलेले आवर्स आहेत, ॲक्च्युअलमध्ये किती आवर्स यूज केले गेले आहेत. त्याचबरोबर जी कॅपॅसिटी आहे, लेबर, मशिनरीज असतील त्यांची, तर ती स्टँडर्ड कॅपॅसिटी असते. प्रॅक्टिकली काय असते किंवा एक्सपेक्टेड किती आहे, बट ॲक्च्युअलमध्ये किती यूज केली गेली आहे, या सगळ्या गोष्टींचं स्टडी केलं जातं आणि याचं रेकॉर्ड देखील केलं जातं. तर रेकॉर्ड केल्यानंतर त्यांचं ऑडिटिंग करण्याचं काम हे कॉस्ट ऑडिटमध्ये केलं जातं. पहा, बिसाइड्स द कॉस्ट ऑडिटर्स एक्झामिनेशन कवर्स व्हेरियस अदर ॲस्पेक्ट. हे जे ॲस्पेक्ट आहेत याचं तर आपण या ठिकाणी कन्सिडरेशन करतोच आहोत. कॉस्ट ऑडिटमध्ये तुम्ही हे सगळं रेकॉर्ड काय करताय, चेक करत आहात. या पलीकडे जाऊन सुद्धा कॉस्ट ऑडिटमध्ये काय केलं जातं, रॉयल्टी पेमेंट्स असतील, कंपनी पॉलिसीज विथ रिगार्ड टू इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल ते चेक केलं जातं. प्रोडक्टिव्हिटी, इंटरनल कंट्रोल, इंटरनल ऑडिट, कॉस्ट रिडक्शन, एक्सपोर्टर्स परफॉर्मन्स असेल, बॉटलनेक्स इन द प्रोडक्शन प्रोसेस, इंटरकंपनी ट्रान्झॅक्शन्स, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी काय केलं जातं, ऑडिटिंग केलं जातं. फ्रॉम द प्रॅक्टिकल युटिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू द स्कोप ऑफ ऑडिट इज मच वायडर दॅन द फायनान्शियल ऑडिट. ओके. तर यापेक्षा जास्त तुम्ही म्हणू शकता की जे काही कॉस्ट ऑडिट आहे त्यांचा स्कोप जास्त आहे. पहा की या ठिकाणी कॉस्ट ऑडिट हे फायनान्शियल ऑडिटपेक्षा डिफरंट आहे. ओके. जनरली आपण पाहतो की फायनान्शियल ऑडिटिंगवरती जास्त फोकस असतो दॅन कॉस्ट ऑडिट. ओके. कारण कॉस्ट ऑडिट हे सर्व ठिकाणी केलं जात नाही. ज्या ठिकाणी गरजेचं आहे किंवा ज्या ठिकाणी कंपनीने गव्हर्नमेंटने सांगितलेले आहे त्या कंपनीजला किंवा त्याच ठिकाणी ते ऑडिटिंग केलं जातं. बट फायनान्शियल ऑडिट हे कंपल्सरी केलंच जातं. ओके. आणि ते जनरली कन्सिडरही केलं जातं. कॉस्ट ऑडिटमध्ये पर्टिक्युलरली कुठल्या कुठल्या गोष्टींचं कन्सिडरेशन केलं जातं हे आपण इकडे पाहिलेलं आहे. जे फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे की कॉस्टमध्ये किंवा कॉस्टिंगमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. ओके. त्या सगळ्या गोष्टींचं आपण काय करू शकतो, कॉस्ट ऑडिट करू शकतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी कॉस्ट रेकॉर्ड हे केले जातात, जे काही पार्ट आहे, डिपार्टमेंट्स आहेत कुठल्याही कंपनीचे, त्या सर्व ठिकाणी कॉस्ट ऑडिट हे केलं जातं. त्यामुळे जो स्कोप आहे कॉस्ट ऑडिटचा तो खूप वायडर आहे, वास्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. ओके. तर हे होतं आपलं कॉस्ट ऑडिटच्या पूर्णपणे स्कोपबद्दल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की कॉस्ट ऑडिटचं नेचर्स कशा पद्धतीचे असतात किंवा तुम्ही म्हणू शकता की कॉस्ट ऑडिटमध्ये काय रूल किंवा रेग्युलेशन असतात किंवा कोण करतं कॉस्ट ऑडिट.